भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे मराठ्यांचा इतिहास. आणि या मराठ्यांच्या इतिहासातील एक धगधगता ज्वालामुखी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तडफदार, शौर्यशाली असं हे व्यक्तिमत्व, जणू वादळच. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य, ज्याच्यासाठी अनेक मोहरा म्हणजेच अनेक किमती मावळे यासाठी गमवावे लागले. हे स्वराज्य मोघलांच्या तडाख्यातून वाचवण्याचं कामही तितकंच महत्त्वपूर्ण होतं. आणि हे केलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्यातले हुबेहूब गुण छत्रपती संभाजी महाराजांच्यामध्ये उतरले होते. स्वराज्याची निष्ठा, स्वराज्याविषयीचे प्रेम, जनतेविषयीचे प्रेम. यामुळं आत्मबलिदान करूनही हे स्वराज्य त्यांनी वाचवलं. केवळ 9 वर्षाची कारकीर्द, आणि ही कारकीर्द म्हणजे साधी सोपी नव्हती. जवळजवळ 125 लढाया या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिंकल्या. असं होतं हे असामान्य असं व्यक्तिमत्व. प्रश्न पडतो तो असा की इतकं तडफदार व्यक्तिमत्व आणि ते मोघलांच्या तावडीत सापडलं कसं? संगमेश्वराला ते कैद झाले कसे? नेमकं काय कारण होतं ते कैद होण्यापाठीमागचं? 1 फेब्रुवारी ते 11 मार्च हा संभाजी महाराज बलिदान मास म्हणून गणला जातो. संभाजी महाराजांच्या कार्याला आठवणी केलं जातं, कारण या दिवसांमध्ये त्यांचं प्रचंड अतोनात हाल झालं. आणि हे हाल सोसणारा कोणी साधा सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं, आणि कुणाही साध्या सुद्धा माणसाला ते सहनही झालं नव्हतं. कितीही हालापेष्टा सहन करायला लागल्या तरीही शत्रूपुढं कुठल्याही प्रकारचं मान तुकवली नाही. असं होतं हे असामान्य व्यक्तिमत्व. का गेले महाराज संगमेश्वराला? आणि गेले तरीही मराठ्यांची फौज कुठं होती? हा एक पडणारा सामान्य प्रश्न. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या सामान्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. हो, महाराज गेले होते खेळण्याला, म्हणजेच विशाळगडाला, आणि त्यांच्याबरोबर होते केवळ 300 ते 400 लोक. कुठं होते मराठ्यांची फौज? आपल्या राजाला सोडून. आणि अशा वेळेला केवळ 3000 गनिमांनी राजांना अडकवलं. का बरं राजांना पळता आलं नाही यावेळी? कसे काय पकडले गेले ते? काही साधनांचा आधार घेऊन मी आपल्यापुढं हा विषय मांडत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेख निजाम याने 1 फेब्रुवारी 1689 रोजी अटक केली. आणि जेदे शकावलीत असणाऱ्या नोंदीप्रमाणे विभम संवत्सरे शके 1610 माघ वद्य 7 शुक्रवासरी म्हणजेच 1 फेब्रुवारी संभाजी राजे व कलिकलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभयंतास जीवित धरून नेले. वरकड लोक रायगडास गेले. तसेच मद्रास वखारातील 27 मार्च 1689 मधील नोंदीनुसार दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे की संभाजीस त्याच्याच लोकांच्या फितुरीमध्ये पकडले गेले. संभाजी महाराज हे फितुरीमध्ये पकडले गेले याबाबत मात्र कुठल्याही प्रकारची शंका नव्हती. मात्र फितुरी केली नेमकी कोणी, यामध्ये मतभेद मात्र आजही विविध इतिहासकारांच्या मध्ये आढळतात. यामध्ये जी नावं येतात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे गणोजी शिर्के किंवा शिर्के परिवारातील आणि कोणी. दुसरं नाव घेतलं जातं ते म्हणजे कवी कलशांच्यावर सुद्धा घेतलं जातं. आणि तिसरं घेतलं जातं ते म्हणजे पाली मठाचं रंगनाथ स्वामी. मात्र याविषयी बरेचसेच वादविवाद इतिहासकारांच्या मध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र जेव्हा जदुनाथ सरकाराने औरंगजेब हा ग्रंथ लिहिला आणि या औरंगजेब ग्रंथामध्ये संभाजी महाराजांचा जेव्हा विषय येतो तेव्हा शिर्के घराण्याच्या संदर्भामध्ये किंवा गणोजी शिर्क्यांच्या विषयी एकही वाक्य इथं आढळून येत नाही. गणोजी शिर्के कोण होते? हे गणोजी शिर्के तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जावई होते, कारण त्यांनी आपली मुलगी राजकुंवरबाई यांचा विवाह या गणोजी शिर्क्यांच्या बरोबर लावून दिलेला होता. आणि या गणोजी शिर्क्यांचीच बहीण म्हणजे येसूबाई ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकुंवरबाई यांना पुत्र झाल्यावर देशमुखीचं वतन देण्याचं मान्य केलेलं होतं. शिवचरित्र साहित्य खंड 3 लेखांक 438 मध्ये या संबंधीचा उल्लेख आढळतो. ज्यावेळी संभाजीराजे छत्रपती झाले त्यावेळी येसूबाईंचे वडील पिलाजी राजे आपल्या सैन्यासह संभाजीराजांच्या मदतीस आले होते. त्यावेळी गणोजी राजांनी या वतनांसाठी आग्रह केलेला होता. मात्र मराठा राज्यात वतन पद्धती बंद असल्यानं त्यांना वतन दिलं गेलं नाही आणि त्यामुळे गणोजी शिर्के नाराज होते आणि 1682च्या दरम्यान ते मोगलांना सामील झाले. आता ही गोष्ट नवीन नव्हती की महाराष्ट्रातील सरदार हे मोघल किंवा आदिलशाही निजामशाही या शाहीमध्ये जाऊन मनसब मिळवत आणि त्याचबरोबर त्यांची चाकरी करत. मात्र इथं बघण्यासारखी गोष्ट की संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये फितूर झालं कोण. शिर्क्यांचा जरी वारंवार उल्लेख येत असला तरी अलीकडील झालेल्या संशोधनानुसार शिर्क्यांच्या संदर्भामध्ये काही फारसे पुरावे उपलब्ध होत नाहीत. त्यातलाच एक पुरावा म्हणजे सर जदुनाथ सरकारांचं औरंगजेब नावाचा ग्रंथ, ज्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. मात्र त्यामध्ये संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये मुकरब खान उर्फ शेख निजाम याचं खूप मोठा मोलाचा वाटा होता. मात्र त्यामध्ये शिर्क्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख दिसून येत नाही. बखरी मात्र याला अपवाद आहेत. बखरी असं सांगतात त्यामध्ये चिटणीस बखरीनुसार शाहू महाराजांना गादीवर बसवून राज्य चालवावं असं राजकारण शिर्के करत असल्याची बातमी संभाजी महाराजांना कळली. आता या संदर्भाविषयीचे राजकारण संभाजी महाराजांना गादीवरून हटवून राजारामाला गादीवर बसवावं किंवा शाहूंना गादीवर बसवावं आणि आपण स्वतः राज्य चालवावं असा प्रयत्न बऱ्याच सरदारांनी केलेला होता. त्यातलाच कदाचित हा एक प्रयत्न असेल. तोच चिटणीस बखरीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चिटणीस बखरीत असं सुद्धा दिसून येतं की दौलतराव शिर्के, गणोजी, देवजी वगैरे सर्व पळून जाऊन मोगलाईमध्ये चाकऱ्या करू लागले. त्यातच 1688 मध्ये शिर्के व कवी कलश यांच्यामध्ये विशाळगडाजवळ वाद झाला आणि शिर्क्यांनी यावेळेला बंडखोरी केली आणि त्यामुळं त्यांचा बंडखोरीचा पाडाव करण्यासाठी कवी कलश गेले असता त्यांच्या मदतीला संभाजीराजे रायगडाहून गेले. विशाळगडाहून परत रायगडास परतत असताना संगमेश्वर या मुक्कामी असताना मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार मुकरब खानानं एखाद्या धोरणी व सावध माणसाप्रमाणे संभाजीची बातमी आणण्यासाठी स्वतःचं हेर नेमलं होतं. अकस्मात त्यांना बातमी लागली आणि संभाजी आणि त्याचं नातेवाईक शिर्के यांचं भांडण झालं. त्याकरिता संभाजी रायरीहून संगमेश्वरास गेला आहे अशी बातमी कळताच त्यानं या हेरांच्या मार्फत आणलेल्या बातमीचा मागोवा घेऊन लगेचच संभाजी राजांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांना कैद केलं. इतके दिवस मुघलांचे सैन्य कोकणात फिरत होतं, त्याचबरोबर मराठा राज्यात फिरत होतं आणि त्यामुळं त्यातील खडानखडा माहिती हेरांच्या मार्फत या मुघलांना सुद्धा झालेली होती आणि त्यामुळं कदाचित कमी वेळेमध्ये संभाजी राजांच्या पर्यंत पोहोचण्यामध्ये मुघल यशस्वी झाले असावे. एकूणच गणोजी शिर्के आणि कवी कलश यांच्यामधील झालेला वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज विशाळगडाकडे गेले होते आणि तो वाद मिटवून परत येत असतानाच संगमेश्वरी मुक्कामी छत्रपती संभाजी आणि कवी कलश पकडले गेले. यावेळी मराठ्यांची फौज रायगडाकडे गेली होती आणि केवळ 400 ते 500 माणसं आणि त्याचबरोबर सेनापती म्हालोजी घोरपडे हे त्यांच्याबरोबर होते. संभाजी राजांना वाचवण्यामध्ये संगमेश्वरावर जेव्हा छापा पडला तेव्हा अवघे 400 ते 500 सैनिक संभाजी राजांच्याकडे होते, तर सेनापती होते म्हालोजी घोरपडे, संताजी घोरपडेंचे वडील. तर 3000 सैन्यानिशी चालून आलेल्या खानाला तोंड देण्याऐवजी सोबतच्या सैनिकांच्या तुकडीस शत्रूंशी तोंड देण्यासाठी ठेवून मोजक्या सैनिकांनिशी संभाजीने तातडीने संगमेश्वरहून पलायन करावयास हवे होते. मात्र शौर्य, साहस हाच स्थायी भाव असलेल्या युद्धप्रिय संभाजी महाराजांनी शत्रू चालून आलेले पाहताच त्यांचा प्रतिकार करायला सुरुवात केली. अपूर्व तेज होतं. मात्र मराठ्यांच्या तुलनेत मुघलांचे सैन्यबळ अधिक होतं, त्यामुळं
कितीही शौर्य गाजवलं तरीही पराभव अटळ होता आणि त्यातच म्हालोजी घोरपडे हे वीरगतीस प्राप्त झाले, तर संभाजी महाराज आणि कवी कलश हे पकडले गेले. एकूणच संभाजीराजे ज्या फितुरांच्यामुळे पकडले गेले ते फितूर शिर्के नव्हते हे तरी विविध साधनांच्या मधून, विविध पुराव्यांच्या मधून आज दिसून येतं. पण शिर्के घराण्यानं केलेली स्वराज्याची सेवा ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण होती. स्वराज्याचे ते निष्ठावंत मावळे होते. अशाच मावळ्यांच्या बलिदानावर उभं राहिलं ते स्वराज्य आणि टिकलं ते म्हणजे अशाच अगणित मावळ्यांच्या बलिदानावर, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर. त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन आणि त्यांना मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.